नमस्कार श्रोते हो. आजच्या अक्षर या साहित्य पत्रिकेच्या कार्यक्रमात मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून मागील 17 वर्षापासून काम करणारे डॉक्टर पृथ्वीराज तौर. डॉक्टर पृथ्वीराज तौर हे कवी आहेत, लेखक आहेत, संपादक आहेत, वैचारिक लेखक, समीक्षक, भाषांतरकार, कथाकार अशी त्यांची ओळख आहे. पण आज आपण अत्यंत महत्त्वाच्या एका विषयावर बोलणार आहोत. आपण जाणतोच की सर्वत्र जागतिक महिला सप्ताह सुरू आहे आणि डॉक्टर पृथ्वीराज तौर आणि स्वाती दामोदरे या दोघांनी मिळून स्त्रीकोश हे नवं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तो स्त्रीकोश काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्याची प्रक्रिया काय होती आणि समकालीन कवितेमध्ये ते कसं उठून दिसतं, या सर्वांबाबतीमध्ये आपण डॉक्टर पृथ्वीराज तौर यांच्यासोबत आता चर्चा करणार आहोत. डॉक्टर पृथ्वीराज तौर, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद. अगदी सुरुवातीला मी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आकाशवाणी औरंगाबादच्या सर्व श्रोत्यांना शुभेच्छा देतो. पृथ्वीराज सर, हा जो स्त्री कोश आहे हे काय आहे हे आपल्या श्रोत्यांना जरा सांगा. आपल्याला हे माहिती आहे की कविता हे मानवाच्या अभिव्यक्तीचं अगदी प्राथमिक अशी बाब राहिलेली आहे. अगदी अतिप्राचीन काळापासून स्त्रियांनी, पुरुषांनी कवितेमधून स्वतःला व्यक्त केलेलं आहे. आज सुद्धा भारताच्या बहुतेक सगळ्या बोलींमध्ये आणि भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात कविता लिहिली जाते आहे. ही सगळी कविता ही मानवकेंद्री असली, व्यक्तीच्या सुखदुःखांशी निगडीत असली तरी ती कुठल्या ना कुठल्या विशिष्ट बोलीशी किंवा भाषेशी संबंधित असते आणि त्याच्यामुळं ती एका विशिष्ट भाषिक समूहापुरती मर्यादित असते. हिला या भाषिक समूहापासून दुसऱ्या भाषिक समूहापर्यंत घेऊन जाण्याचं एक काम भाषांतरकार किंवा अनुवादक करत असतात. हे सगळ्याच कवितेबद्दलच नाही तर हे सगळ्याच ज्ञानाबद्दल आणि वाङ्मयाच्या सगळ्याच प्रकाराबद्दल आहे. स्त्रीकोश हा प्रकल्प मी आणि अकोला येथे कार्यरत असणाऱ्या डॉक्टर स्वाती दामोदरे यांनी केला. खरं तर मागच्या 3-4 वर्षांपासून आम्ही या प्रकल्पावरती काम करत होतो. आज भिन्न भिन्न भारतीय भाषांमध्ये जी स्त्री कविता लिहिली जाते आहे, समकालीन स्त्री कविता, तर तिचा परिचय हा मराठी काव्यरसिकांना व्हावा. स्त्री कवितेचे वेगवेगळे जे धुमारे आहेत त्यांच्याशी आपण परिचित व्हावं, ही आमची प्राथमिक यामागची भूमिका होती. आम्ही काम करायला सुरुवात केली, प्रत्यक्ष अनुवाद कार्य करायला सुरुवात केली आणि आवडलेल्या कविता आणि त्या भाषेतील महत्वाच्या कवयित्री त्यांच्या कविता एकत्रित करणं, त्यांचे हक्क घेणं आणि अनुवाद करणं असं चालू राहिलं. या प्रवासामध्ये आम्ही दोघांनी 800 पेक्षा जास्त कवयित्रींचे अनुवाद केले आणि 1000 पेक्षा जास्त कवितांचे अनुवाद या निमित्तानं आमच्याकडनं झाले. बरोबर. नंतर जेव्हा प्रत्यक्ष प्रकाशन, आपण हे पुस्तक आता छापायचंय, हा प्रकल्प प्रकाशित करायचा आहे, असा मात्र जेव्हा विचार आला तेव्हा आम्ही त्याच्यावरती संपादकीय संस्कार करायला सुरुवात केली आणि अनेक कवी मग आम्ही त्यातनं वगळायला सुरुवात केली. कारण काही महत्वाचे कवी घेऊन आपण सुरुवातीला मराठी रसिकांच्या पुढे जावं, मराठी साहित्य अभ्यासकांच्या पुढे जावं असं मला आणि डॉक्टर स्वाती दामोदरे मॅडम या दोघांनाही वाटलं. आणि मग आम्ही स्त्रीकोशमध्ये त्यामध्ये 250 कवयित्रींच्या कविता आहेत आणि 400 पृष्ठांच्या या संग्रहामध्ये 350 पेक्षा जास्त कविता समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि भारतीय 32 भाषेतल्या कविता आपल्याला स्त्रीकोश, भारतीय स्त्री कविता या अनुवाद संग्रहातून, संपादनातून आपल्याला वाचता येतील. बरोबर. फार महत्वाचं काम आहे सर तुमचं. आम्हाला सांगा की ह्या ज्या कवयित्री तुम्ही म्हणालात की महत्वाच्या कवयित्री आम्ही घेतल्या, तर आता तुम्ही प्राध्यापक आहात, साहित्याच्या क्षेत्रामध्ये असता, पण भारताच्या 32 भाषांमध्ये म्हणजे संविधानामध्ये ज्या भाषा आहेत त्या आणि बोलीभाषा असं दोन्हींचाही त्यामध्ये समावेश दिसतोय. तर ह्या भाषांमध्ये हा कवी महत्वाचा आहे, यासाठी निकष कोणते वापरले तुम्ही? जी, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर आपण जेव्हा कवितेचा अभ्यास करत असतो, म्हणजे कोणत्याही एका भाषेतल्या कवितेचा, त्यावेळी काही कविता आपल्याला आवडून जात असतात. अशा आवडलेल्या कविता आणि त्या भाषेतले कवी, मोठे कवी हे बऱ्याचदा एकच असतील असं आपल्याला सांगता येत नाही. भारतीय भाषा मधले कवी आपण असं जेव्हा विधान करतो त्यावेळी या सगळ्या भाषा आपल्याला येतात का, तर त्याचं उत्तर पहिल्यांदा नाही असं आहे. मग या भाषा
मग एखाद्या कवी हा आसामीत लिहित असेल किंवा उडिया भाषेत लिहित असेल किंवा मणिपुरीमध्ये लिहित असेल, तर त्याचा आणि आपला परिचय म्हणजे मराठी भाषिकांचा परिचय जर मराठीतून होत नसेल, तर मग तो कुठल्या ना कुठल्या मध्यस्थ भाषेतून झालेला असतो. तो इंग्रजी भाषेतून झालेला असतो किंवा हिंदी भाषेतून प्रामुख्यानं झालेला असतो, किंवा आपल्याला जर उर्दू किंवा तत्सम अजून कोणती भाषा येत असेल तर तिच्यामधूनही असा परिचय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट की आपल्याकडं अखिल भारतीय पातळीवरची सर्वोच्च साहित्य संस्था म्हणून साहित्य अकादमी या संस्थेचा उल्लेख आपण सगळेच करत असतो. साहित्य अकादमी प्रत्येक वर्षी प्रत्येक भाषेतील महान साहित्य कृतीस किंवा त्या त्या काळातल्या योग्य किंवा श्रेष्ठ साहित्य कृतीस सन्मान देऊन गौरवान्वित करत असते. तर आम्ही हाही शोध घेतला की या साहित्य अकादमी पुरस्कारानं कोणकोणत्या कवयित्रींना आजपर्यंत पुरस्कृत करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या भाषांमध्ये. आम्ही त्यांच्याशी जाणीवपूर्वक संपर्क केला. दुसरी एक गोष्ट की इंडियन लिटरेचर आणि समकालीन भारतीय साहित्य या साहित्य पत्रिका साहित्य अकादमीच्या वतीनंच प्रकाशित होत असतात. यामध्ये सातत्यानं निरनिराळ्या भारतीय भाषांमधले कविता भाषांतरित होऊन इंग्रजी किंवा मराठीमधून प्रकाशित होत असते. याशिवाय तुम्हाला असं लक्षात येईल की हिंदीमध्ये ताना बाना नावाचं एक फार सुंदर संकलन आहे, किंवा अनामिका ज्यांना यावर्षी साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या हिंदी भाषेतील कवितेसाठी मिळाला. तर अनामिका यांनी कहती है औरत नावाचं एक पुस्तक एक संपादन केलेलं आहे, किंवा शतदल असं एक जुनं संपादन भारतीय हिंदी परिषद ज्ञानपीठ वगैरे या सगळ्यांनी एकत्र येऊन प्रकाशित केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. तर अशी काही संपादनं ही हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. काही नियतकालिक जी निरनिराळ्या भाषेतील कविता प्रकाशित करत असतात. या सगळ्यांमधून भारतीय भाषेत वेगवेगळ्या ठिकाणी लिहिली जाणारी कविता समकालीन कविता ही आमच्या वाचनात येत होती. आणि मग ही कविता आपल्याला किती अपील होते आहे, आपल्याशी ती कुठल्या कुठल्या पातळीवर संवाद साधते आहे हे लक्षात घेऊन शिवाय त्या त्या भाषेचे वाङ्मयीन इतिहास हे आता प्रकाशित झालेले आहेत. ते मराठीतही उपलब्ध आहेत आणि ते हिंदी इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहेत. तर हा जो समकालीन इतिहास आहे त्या त्या भाषेचा, तर तो वाचल्यानंतरही आपल्याला हे लक्षात येतं की हे कवी या या भाषेमधले आजचे महत्वाचे कवी आहेत. पण जेव्हा आपण अनुवाद करत असतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की मराठीमध्ये आपण कविता अनुवादित करतोय तेव्हा अनुवादित झालेल्या कवितेने मराठी कवितेला आपल्याकडे असलेल्या समृद्ध केलं पाहिजे, नाहीतर मग अनुवाद कशासाठी करायचे. त्यामुळं एखाद्या विशिष्ट भाषेतला कवी आहे तो मराठीत घेऊन आपण जेव्हा येतो तेव्हा त्याचा मराठी कवितेवर काय प्रभाव पडतोय किंवा मराठी कवितेमध्ये त्याचं काय स्थान असू शकेल याचाही विचार अनुवादकाला करावा लागतो. असा सगळा विचार करून कवींची विशेषतः म्हणजे स्त्री कवींची निवड ही डॉक्टर दामोदरे आणि मी केलेली आहे. सर, म्हणजे तुम्ही 32 भाषांमध्ये ज्या कविता लिहिल्या जातात, ज्या कवयित्री लिहितात, मराठीमध्ये त्यांच्या कवितांचा अनुवाद केलेला आहे, राईट? हो, यातल्या अनेक भाषा या आपल्या संविधानाच्या सूचीमध्ये नाही आहेत. उदाहरणार्थ ममंग देई यांचा मी उल्लेख करेल. ममंग देई या आधी या अरुणाचल प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या आदिवासी समुदायाच्या बोलीमध्ये लिहिणाऱ्या लेखिका आहेत. त्या इंग्रजीमध्ये लिहितात आणि त्यासोबतच त्या आपल्या स्वतःच्या आदिवासी बोलीमध्ये सुद्धा लिहितात. इंग्रजीतील लेखनासाठी त्यांना साहित्य अकादमीचा सन्मान त्यांच्या कादंबरीला मिळालेला आहे. तर ममंग देई या त्यांचा विशेष उल्लेख मी यासाठी करेल की अरुणाचल प्रदेशामधल्या त्या पहिल्या महिला IAS अधिकारी आहेत. आणि त्यानंतर त्यांनी काही वर्ष IAS ची नोकरी केली. परंतु त्यांना जेव्हा असं लक्षात आलं की आपल्या समाजाची दुःख आपल्याला जर दूर करायचे असतील तर अधिकारी असणं हे पुरेसं नाही, आपल्याला वेगळ्या माध्यमातून आवाज उठवले पाहिजेत. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि नंतर त्या पत्रकारितेमध्ये आल्या. आणि त्या अरुणाचल प्रदेश पत्रकारांची जी मोठी संस्था आहे त्यांची राज्य संस्था त्याच्या त्या सन्माननीय अध्यक्षही होत्या. तर ममंग देई यांनी स्त्रियांचं दुःख मांडलेलं आहे आधी या आदिवासी बोलीमध्ये. तिचा समावेश या संग्रहामध्ये करण्यात आलेला आहे. याशिवाय तुम्हाला असं लक्षात येईल की अंगिका अशी एक बोली
ही आपल्याकडे बोलली जाते. आभा पूर्वे या बोलीमध्ये लिहिणाऱ्या एक महत्वाच्या कवयित्री आहेत. आपल्याला माहिती असेल की म्हणजे आपण जर महाभारत नीट वाचलेलं असेल तर आपल्याला सूर्यपुत्र कर्ण याचा उल्लेख अंगदेशचा येतो राजा. त्यामध्ये. आणि तो अंग प्रदेशाचा राजा होता. बरोबर. तर बिहारचा काही भाग हा अंग प्रदेशाचा भाग म्हणून ओळखला जातो. तर या प्रदेशामध्ये जी बोली बोलली जाते आज तिला अंगिका बोली असं म्हटलं जातं. बरं. कुडुख ही जी बोली आहे ती आदिवासी पट्ट्यांमध्ये विशेषतः झारखंड वगैरे प्रदेशामध्ये बोलली जाते. ओडिसाच्या काही भागामध्येही ही भाषा बोलली जाते. ग्रेस कुजूर या अत्यंत हे मोठं नाव आहे आदिवासी कवितेमधलं भारतीय पातळीवरचं. तर या कुडुख बोलीमध्ये लिहिणाऱ्या कवयित्री आहेत. याशिवाय आलोका कुजूर किंवा ज्योती लकडा या नव्या पिढीतील कवयित्री आहेत कुडुख मध्ये लिहिणाऱ्या. याशिवाय तुम्हाला असं लक्षात येईल की पूर्वांचल म्हणजे आपल्याकडं हा जो भाग आहे अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम, सिक्कीम, मणिपूर, तर हा जो भाग आहे या भागामध्ये कॉक बराक नावाची बोली बोलली जाते. तर या कॉक बराक मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लेखन होत आहे. बरोबर. आणि त्यातील मिलन राणी जमातिया, शेफाली देव बर्मा, सविता देव बर्मा यांच्या कविता या संग्रहामध्ये स्त्रीकोश मध्ये अनुवादित करण्यात आलेल्या आहेत. बरोबर. खडियामध्ये रोज केरकेट्टा या लिहित असतात. खडिया ही अत्यंत महत्वाची आदिवासी बोली आहे. तर रोज केरकेट्टा यांच्या 2 कवितांचे अनुवाद आम्ही केलेले आहेत. अच्छा. याशिवाय मी एका गोष्टीचा उल्लेख करेल म्हणजे नागा या बोलीचा आणि भाषेचा उल्लेख करेल. नागा ही अत्यंत महत्वाची भाषा आहे जी नागालँडमध्ये बोलली जाते. आणि इस्टरिन इरालू आणि तेमसुला आऊ या 2 कवयित्रींच्या कविता आम्ही नागा भाषेतून मराठीमध्ये अनुवादित केलेल्या आहेत. इस्टरिन इरालू या प्रदेशामध्ये राहतात. विशेषतः आपण ज्यांना स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज म्हणतो त्या इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. पण तरीही म्हणजे परदेशामध्ये राहून इंग्रजीचं अध्यापन करून त्या लिहितात मात्र नागा या त्यांच्या बोलीमध्ये. याशिवाय ब्रज ही जी बोली आहे उर्मिला माधव यांची कविता ब्रज बोलीतली ती आम्ही अनुवादित केली आहे. किंवा बज्जिका ही एक भाषा आहे. तर भावना नावाच्या कवयित्रीच्या बज्जिका या बोलीतल्या कविता यांचे अनुवाद केल्यात. 32 भाषांमधील 250 कवयित्री म्हणजे 225 पेक्षा जास्त कवयित्री तुम्हाला स्त्रीकोश मध्ये वाचता येतील. आणि 250 कवयित्रींच्या 350 पेक्षा जास्त कविता त्यांचे अनुवाद या संग्रहामध्ये संकलित करण्यात आलेले आहेत. बरोबर. सर आम्हाला सांगा की तुम्ही ह्या 32 भाषांमधील 250 कवयित्री ह्या सगळ्यांच्या कविता जेव्हा तुम्ही अनुवादित करत होता तेव्हा तुम्ही एक अनुवादक म्हणून तुम्हाला त्यात काय सापडलं म्हणजे काहीतरी एक वेगळं सापडलं असेल ना? होय होय होय. मी महात्मा गांधी यांचं एक विधान मुद्दाम उद्धृत करू इच्छिल. त्यांनी असं म्हटलंय की रात्री बेरात्री निर्जन रस्त्यावरून ज्या दिवशी एकटी स्त्री निर्भीडपणे चालत जाऊ शकेल त्या दिवशी आपल्याला असं समजता येईल की भारताला खरोखरच स्वातंत्र्य मिळालं आहे. आता ही परिस्थिती आहे का हा प्रश्न मी कधी कधी स्वतःलाच विचारतो आणि याचं उत्तर नकारार्थी येतं. तर स्वातंत्र्य नावाची जी गोष्ट आहे म्हणजे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकीकडे साजरा करतोय, दुसरीकडे मात्र आपल्याकडच्या अनेक स्त्रिया यांना हवं ते स्वातंत्र्य अद्यापही मिळालेलं नाही असं आपल्याला लक्षात येतं. आणि दुसरीकडं जी स्त्री खरोखरच स्वतंत्र झालेली आहे, जी निरनिराळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं कर्तृत्व गाजवते आहे, अशा स्त्रीला वंदन म्हणून शकील जमाली यांचा एक शेर मला आठवतोय. त्यांनी असं म्हटलंय की अभी रोशन हुआ जाता है रस्ता वो देखो एक औरत आ रही है. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा स्त्रिया त्या तुमच्या रस्त्यावरून चालायला लागतात, तुमच्या वाटेवरून यायला लागतात, तेव्हा तुमचे रस्ते हे प्रकाशित व्हायला लागतात, रस्ते उजेडाचे व्हायला लागतात असं आपल्याला लक्षात येतं. गंमत अशी आहे की स्त्रियांचं जे वास्तव आहे, वर्तमान वास्तव आहे, ते निरनिराळ्या अंगांनी समजून घेण्यासाठी या कविता अत्यंत महत्वाच्या आहेत असं मला वाटतं आहे. म्हणजे मी वाङ्मयीन वैशिष्ट्यांकडे थोडंसं नंतर येईल, पण मला स्वतःला ही तेलुगू मधली, कानडी मधली, पंजाबी, बेंगॉली आणि उडिया या भाषांमधली कविता ही प्रकर्षानं अत्यंत महत्वाची
वाटलेली आहे. म्हणजे या भाषांमध्ये जो स्त्रीचा स्वर आहे आणि त्याच्यातलं जे बंड आहे, तर ते वाचताना मी स्वतः अवाक होऊन गेलेलो आहे. या प्रत्येकीच्या कवितांचा स्वभाव हा परस्परांपेक्षा भिन्न आहे असं आपल्याला लक्षात येतं. भिन्न भिन्न भारतीय पर्यावरणात, निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या भाषिक अवकाशात लिहित असताना सुद्धा आणि आपला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व घेऊन पुढे येत असताना सुद्धा काही असे धागे आहेत की जे धागे या सर्व स्त्री कवितेमध्ये आपल्याला समान आहेत असं दिसतं. बरोबर. आणि हे जे समान धागे आहेत ते त्यांचं भारतीयत्व अधोरेखित करत असतात. अच्छा. म्हणजे ही कविता भारतीय कविता आहे. ती कुठली तरी बेंगॉली स्त्रीची कविता नाही, ती निव्वळ तमिळी स्त्रीची कविता नाही, किंवा काश्मीरी स्त्रीचं जगणं हे पुन्हा निराळ्या पातळीवरती आपल्याला खुणवत असतं. म्हणजे निगाहत साहिबा नावाची एक नव्या पिढीतली कवयित्री आहे, किंवा काश्मीरी भाषेमध्ये लिहिणाऱ्या नसीम शफाई या ज्या कवयित्री आहेत त्यांना पहिला साहित्य अकादमी मिळालेला आहे काश्मीरीमध्ये महिला म्हणून. तर त्यांची जी कविता आहे, तर तुम्हाला असं लक्षात येईल की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून अगदी अरुणाचल प्रदेश पर्यंत जो एकसंध भारत आहे, तर त्याचा चेहरा हा या कवितांनी मराठी रसिकांच्या पुढे आणलेला आहे. आम्हाला सांगा की मुळातच ह्या 32 भाषांमधील एवढ्या मोठ्या कवयित्रींना आपण मराठीत आणावं हेच तुम्हाला का वाटलं? त्याची प्रेरणा काय होती? याचे एक तर सगळ्यात महत्वाचे कारण की मराठीमध्ये अशा प्रकारची संकलनं नाही आहेत. म्हणजे स्त्रीकोश, भारतीय स्त्री कविता हे मराठीतलं या पद्धतीचं पहिलं संकलन आहे. मला साहित्याचा अभ्यासक म्हणून म्हणजे मागचे अनेक वर्ष मी साहित्याचं अध्यापन करतोय नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये. तत्पूर्वी जेव्हा मी शालेय विद्यार्थी होतो आणि जालना जिल्ह्यात शिकत होतो, किंवा महाविद्यालयीन काळामध्ये औरंगाबाद आणि पुण्यामध्ये शिकत होतो, तेव्हापासून भारतीय आणि जागतिक साहित्याचा माझा अभ्यास किंवा माझं वाचन हे चाललेलं होतं. आणि ते अगदी समांतर असं, म्हणजे एकीकडे मी मराठी साहित्य वाचत होतो आणि त्याच वेळी मी हिंदी किंवा इंग्रजीच्या माध्यमातून भारतीय आणि जागतिक दर्जाचं साहित्य वाचत होतो. मग पुढं हळूहळू मला असं लक्षात आलं की अरे हे फारसं आपल्याला जे माहिती असतं ते मराठी रसिकांना अजूनही पुरेसं ठाऊक नाहीये. म्हणजे निरंजन उजगरे यांचा मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक उल्लेख करेल की त्यांनी काव्य पर्व हे एक संकलन मराठीमध्ये केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे. किंवा आदरणीय चंद्रकांत पाटील यांनी कवितांतरण सारखा एक महाग्रंथ, अनुवाद ग्रंथ तयार केलेला आहे. पण अशी संकलनं ही अत्यंत मोजकी आहेत. मी स्वतः कवितांजली असं एक संपादन यापूर्वी केलेलं होतं. ही सगळी म्हणजे मिसळलेली, सरमिसळ असणारी संकलनं आहेत. तर मला फक्त एकच म्हणजे भारतीय स्त्री कविता काय आहे, आणि एक कविता ही तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाचा स्वभाव किंवा चेहरा तुमच्या पुढे आणू शकते. तर भारतीय स्त्री कविता हा मला भारतीय स्त्रियांना समजून घेणारा मार्ग वाटतो, आणि त्या पद्धतीचं संकलन मराठीमध्ये नाही. तेव्हा आपण अशी ही कविता जी आहे ती मराठीमध्ये आणली पाहिजे. कारण की मराठीमधील स्त्री कविता ही अत्यंत प्रगत आणि अत्यंत संपन्न अशी स्त्री कविता आहे. म्हणजे अनुराधा पाटील यांचा मी उल्लेख करेल, इंदिरा संत किंवा शांता शेळके, अरुणा ढेरे, प्रभा गणोरकर या सर्वांचा मी अत्यंत आदरपूर्वक उल्लेख करेल की ज्यांनी मराठी कविता जी आहे ती समृद्ध केलेली आहे. अगदी अलीकडं प्रज्ञा दया पवार यांची जी कविता आहे, किंवा सुचिता खल्लाळ यांची जी कविता आहे, कल्पना दुधाळ यांची जी कविता आहे ती नव्या वाटांनी चाललेली आहे. तर ह्यांची संपादन किंवा संकलन मराठीमध्ये उपलब्ध आहेत. तर याच्याशी ताडूनही आपल्याला हे बघता येईल की आज अन्य भारतीय स्त्री कवितांच्या तुलनेमध्ये मराठी स्त्री कविता कुठं आहे, त्याचाही अभ्यास या संकलनामुळे करणं सोपं होईल असं मला विश्वास वाटतो. नक्कीच. आणि ह्या सगळ्या प्रेरणा म्हणजे खरं तर डॉक्टर स्वाती दामोदरे यांचा आग्रह होता की सर आपण या पद्धतीचं काहीतरी करूयात. आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा प्रकल्पाला सुरुवात केली 2-3 वर्षांपूर्वी, त्यावेळी काहीच आमच्या डोळ्यापुढं असं चित्र पक्क नव्हतं. आम्ही अनुवाद करत गेलो आणि या अनुवाद करण्यातून नंतर आम्हाला आमची दिशा सापडत गेली आणि एक निश्चित बिंदूवरती आम्ही येऊन थांबलो असं मला वाटतं आहे. नक्कीच.
आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहानिमित्त आपण जे अत्यंत महत्त्वाचं काम केलं आहे स्त्री कोशाचं, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना आजच्या अक्षर या कार्यक्रमात जाणून घेता आलं, त्यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं आपली आभारी आहे. धन्यवाद मॅम.